राज्यात गेल्या 1.5 वर्षात 1% सिंचन वाढ झालेली नाहीये। हे राज्यासाठी चांगलं नसल्याची टीका शरद पवारांनी केली आहे। तर पवारांचा आरोप चुकीचा असून गेल्या अनेक वर्षांपासून 75,000 कोटींचा खर्च होऊनही सिंचन वाढलं नाही, तर एका वर्षात सिंचन कसं वाढेल असं प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय। माझी दातावरून विनंती आहे की आपण आमच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगा, कुठल्याही विभागाचा बॅकलॉग राहिला असेल तर असे नसेल की तरतूद तिकडे खर्च करा, पण पैसे खर्च करायचे नाहीत आणि 1% सुद्धा पाणी वाढून द्यायचं नाही, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही। इतक्या वर्षामध्ये 70,000 कोटी करून 0.1% सुद्धा 0.1% सुद्धा त्यांनी सिंचन केलं नाही, हा त्यांच्यावर आरोप होता। आता ते होता 1%ही झालं नाही। आता 1 वर्षामध्ये तुम्ही 1%ची अपेक्षा कशी करताय? पवार आणि महाजनांची जुगलबंदी पाहायला मिळाली। 1.5 वर्षात सिंचन वाढलं नाही आणि हे राज्यासाठी चांगलं नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर गेल्या इतक्या वर्षात 75,000 कोटी खर्च होऊन देखील सिंचन वाढलं नाही, मग 1.5 वर्षात कशी अपेक्षा करता असं प्रत्युत्तर जलसंपदा मंत्र्यांनी दिलेलं आहे।